राहता पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 43/2025 भारतीय न्याय संहिता कलम 313(4)(3)(5) प्रमाणे 22/1/2025 रोजी आमच्याकडे गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्यात यातील फिर्यादी जे आहेत त्यांची 22,423 रुपयाची रक्कम दिनांक 16/1/25 रोजी 5:45 वाजेच्या सुमारास ते राहता येथील स्टेट बँकेच्या ATM मध्ये पैसे काढण्याकरता गेले होते। तिथे एका अनोळखी इसमाने 2 इसमांनी त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडील ATM कार्ड घेऊन हातचलाकी करून दुसरे स्टेट बँकेचे ATM कार्ड हे ATM मशीनमध्ये टाकून त्या फिर्यादीला पिन टाकण्यास सांगितला आणि फिर्यादी तिथून गेल्यानंतर फिर्यादीच्या खात्यातून 22,423 रुपये रक्कम त्यांनी विड्रॉ केलेली आहे। काल दिनांक 2/3/2025 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास स्टेट बँक ऑफ इंडिया राहता येथील शाखेत एक इसम संशयितरित्या वावरताना मिळून आला। तशी बातमी गोपनीय माहितीच्या आधारे याचे तपास अधिकारी PSI श्री योगेश शिंदे यांना प्राप्त झाली। त्या माहितीची शहानिशा करून माननीय SP सो, माननीय ॲडिशनल SP सो, माननीय SDPO शिर्डी यांच्या मार्गदर्शनानुसार सदर गुन्ह्यात आरोपी नामे दीपक राजेंद्र सोनी वय 35 वर्ष राहणार छत्तरपूर मध्य प्रदेश हल्ली मुकाम भोपाळ यास ताब्यात घेण्यात आले आहे। त्याच्या अंगझडतीत 69 वेगवेगळे ATM आणि 2 फेविक्विक असे मिळून आलेले आहेत। यांची मोडस अशी की ते ATMच्या स्लॉटमध्ये फेविक्विक टाकून कुठलाही कंझ्युमर ज्यावेळेस ATM विड्रॉला येतो त्याने एकदा ATM आत टाकल्यानंतर ते बाहेर निघत नाही आणि त्यांच्या मदतीच्या बहाण्याने ते त्यांची मोडस वापरून लोकांची फसवणूक करत आहात। तर सदर गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। आज रोजी माननीय न्यायालयाकडून त्याचा PCR प्राप्त करून अधिकचा सखोल तपास करण्यात येत आहे।